तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाइब्स या चॅनलवरती। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। का तर आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत हवामानाविषयी। तर तुम्हालाही जाणून घ्यायचं आहे की आठवडाभर कशा प्रकारचं हवामान आपल्या महाराष्ट्र राज्यात राहणार आहे। तर आज आपण त्याविषयी माहिती जी आहे ती आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर तुम्हाला माहितीच असेल की गेले 2-3 दिवस झाले महाराष्ट्र राज्यात विदर्भात असू, पश्चिम महाराष्ट्रात असू किंवा मराठवाड्यात असू मध्यम व हलक्या स्वरूपाचा किंवा जोरदार पाऊस वादळी वाऱ्यासह सुरूच आहे। आणि यामागील कारण काय आहे आणि अशा प्रकारचं हवामान आणि अजून किती दिवस आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये राहणार आहे, या सर्व प्रकारची माहिती आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर प्रथमतः आपल्या महाराष्ट्र राज्यात असलेलं वातावरण याच्या मागचं कारण काही अशा प्रकारे आहे। भारत महासागरातील विषुववृत्तीय परिक्षेत्रात असलेली MGUची उपस्थिती व कमाल तापमानात होत असलेली वाढ यामुळे महाराष्ट्र राज्यात अशा काही प्रकारचं हवामान सुरू आहे। आणि हे हवामान अजून जे आहे ते आठवडाभर आपल्या महाराष्ट्रात असंच राहणार आहे। आठवडाभर म्हणजेच 25 ऑगस्ट पर्यंत। तर चला मग आता आपण जाणून घेऊया की हे जे हवामान आहे हे 21 ऑगस्ट पर्यंत तर असंच राहणार आहे, पण कोणकोणत्या दिवशी कोणकोणत्या ठिकाणी हे हवामान राहणार आहे आणि कोणकोणत्या दिवशी कोणकोणत्या ठिकाणी कशा प्रकारचा पाऊस होणार आहे, जोरदार पाऊस किंवा अति जोरदार पाऊस। तर चला मग आता आपण पाहूया। तर 21 ऑगस्ट रोजी जोरदार ते अति जोरदार पाऊस मुंबई, ठाणे, पालघर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती अशा काही ठिकाणी 21 ऑगस्ट रोजी जोरदार ते अति जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। तर 22 व 23 आपण आता जाणून घेऊया। 22 व 23 ऑगस्ट रोजी कुठे कुठे पाऊस होण्याची शक्यता आहे। नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, मुंबई, विदर्भ या काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। तर त्याच्यानंतर आता आपण पाहूया 24 ऑगस्ट रोजी कुठे कुठे अति जोरदार किंवा जोरदार पाऊस होणार आहे आणि होण्याची शक्यता आहे। तर धुळे, जळगाव, कोल्हापूर, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, मुंबई, विदर्भ तर या काही ठिकाणी 24 ऑगस्ट रोजी पाऊस होण्याची शक्यता आहे। तर आता आपण जाणून घेऊया 25 ऑगस्ट। तर 25 ऑगस्ट रोजी नाशिक, नगर, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, धुळे, जळगाव, नंदुरबार, रायगड, ठाणे मराठवाड्यात मात्र हलका अशा काही प्रकारचा पाऊस जो आहे तो 25 ऑगस्ट रोजी या ठिकाणी होणार आहे। तर अशा काही प्रकारचे हवामान जे आहे ते राज्यात 25 ऑगस्ट पर्यंत राहणार आहे। आणि ही हवामानाची माहिती जी आहे ती आपल्याला दिव्य मराठी या लोकप्रिय वृत्तपत्रातून आपण कलेक्ट केलेली आहे आणि ही माहिती आपण आपल्या व्हिडिओद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करून द्या।